युवा हित मुख्यमंत्री युवा प्रश्नी संघटना अमरावती जिल्ह्याच्या वतीने अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आकाश गडपाल, अक्षय सरोदे, चित्रकार कार्तिक आणि सर्व 14 तालुक्याचे सर्व जे तालुक्याचे पदाधिकारी यांच्या वतीने आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं। एक दिवसाचं धरणे आंदोलन महाराष्ट्र विधानमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि सरकारचं ध्यान आकर्षण करण्यासाठी एक दिवसाचं धरणे आंदोलन आज सर्व विषयांनी ठेवलं होतं। आज प्रत्येक अमरावती जिल्ह्यातल्या 14 तालुक्यातील सर्व पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हे आज आले होते आणि यामध्ये सर्वांनी एक मोठी मागणी केली सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांना की आमची ही मागणी आहे ही मुख्यमंत्र्यांवर पोचवा। ती मागणी अशी आहे की आता आमचा जवळपास 28 फेब्रुवारीला 2025ला जवळपास 90 ते 95% प्रशासनाचा कार्यकाल संपूर्ण जिल्हाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा ज्यावेळी वेगळ्या आस्थापनात जे कार्यरत होते त्यांची कार्यकाळ संपलेला आहे। त्यामुळे आता उर्वरित जो परिस्थिती आहे ती त्या परिस्थिती झुंज देण्यासाठी आता यांच्यासमोर मोठा कठीण प्रश्न निर्माण झालेला आहे। तर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सन्माननीय महाराष्ट्र शासन यांनी या युवा प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या त्यामध्ये कार्यामध्ये मुदतवाढ करण्यासाठी सर्वात महत्त्वाची मागणी आहे आणि हे अधिवेशनाच्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा प्रशिक्षणार्थी राज्यव्यापी आंदोलन करून राहिले आहे। काही लोक आझाद मैदानावर धरणे आंदोलनाला बसलेले आहे, काही लोक प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहे, काही लोकांनी प्रशिक्षणार्थी देहू ते मुंबई अशी पदयात्रा दिनांक 3 मार्चपासून सुरू केलेली आहे। यामागची भूमिका पारदर्शक भूमिका एवढीच आहे की ह्या महाराष्ट्रातल्या जवळपास 9 लाख बेरोजगार विविध आस्थापनावर काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढचं भविष्य काय त्यांच्यावर म्हणजे टांगती तलवार लटकलेली आहे। त्यांनी जगावं का मरावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। यासाठी सरकारनं सहानुभूतीने विचार करावा अशी एक मोठी मागणी या माध्यमातून आम्ही केलेली आहे आणि सन्माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांना भेटलो आणि त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून त्यांनी आमचं निवेदन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना आजच्याच पाठवण्यात येईल असं आश्वासित केलेलं आहे। त्याबद्दल निश्चितच मी शासनाचं धन्यवाद व्यक्त करतो।